सखी सावली काव्यांजली। आईचं मन काय असतं ना हे या लोकांना नाही कळणार। बरं चुकलो, माफ कर मला। आता प्लीज ह्याची मस्करी सुद्धा करू नका, कारण माझ्या आणि निकिताच्या प्रेमाला आईचा आशीर्वाद मिळाला, त्यामुळे मला आता कुठल्याही देवांना वशिला लावायची काही गरज नाही। चल निघू। प्रीतम मला ड्रॉप कर ना, मला सलावला जायचंय। आय रिअली नीड अ स्पा। कम कम। ओके बाय। हे निकिता प्रकरण खूप वाढत चाललंय, त्याचा बंदोबस्त करायची वेळ आली आता। काय झालंय मधुरा तुला आजकाल? का वागतेस तू आजकाल अशी? छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करत असतेस, ओरडत असते, मोठ्या मोठ्याने बोलत असतेस, हायपर होतेस का? आधी अशी नव्हतीस तू। सतत हसणारी, लाईफ एन्जॉय करणारी अशी होतीस। मग आपल्या माणसांना घेऊन एवढी इन्सिक्युरिटी का? हा, माझ्या बाबतीतही तुझं प्रेम असंच एक्स्ट्रीमच होतं, आणि तीच चूक तू आता प्रीतमच्या बाबतीतही करतेस का? त्याला जगू दे ना त्याचं आयुष्य। मी आहे ना, आपण एकमेकांसाठी जगूया ना, तू म्हणशील तसं। हा चालेल। एकदा प्रीतमचं लग्न झालं ना की सगळं नीट होईल। तुम्ही माझी काळजी नका करू। सॉरी काकू, मी ना आज दुकानात इतकी गर्दी होती ना म्हणून मला उशीर झाला। तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागलं ना? नाही ग, एक मिनिट, हे घ्या तुमचे ब्लाउज। ए पण मी सांगितलं तशी एम्ब्रॉयडरी केलीस ना यावर? हो केली आहे। अगं तुझे डोळे का सुजलेले दिसतायत? रात्रभर जागून करावी लागली का ग एम्ब्रॉयडरी? हो, तुम्हाला आजच हवे होते ना ब्लाउज? हो ग। हे घे शिलाईचे पैसे। घरी तू एकटीच आहेस ना? बरं झालं। आणि हे घे, तू एम्ब्रॉयडरी केलीस ना त्याचे हे 1000 रुपये। काकू मला कशासाठी लागतायत पैसे? कशाला म्हणजे? अगं तुझ्या कष्टाचेच आहेत। तुझी काकू म्हणाली होती शिलाईचे पैसे देऊ नका म्हणून, त्यांना सांग शिलाईचे पैसे दिलेत, पण हे तुझ्याचकडे ठेव। अहो माझी काकू घरातली मोठी आहे ना, आणि सगळं घर तीच सांभाळते, आणि तिच्यापासून कसं लपवायचं? फार गुणाची आहेस ग तू। ज्या घरी जाशील ना त्या घराचा स्वर्गच करशील। बरं चल मी निघते। मी पण येते पैसे ठेवून। होय। अंजली येते ग। हो काकू, तुम्हाला काही ऑर्डर असतील ना मला नक्की कळवा। सांगेन। अगं बाई, तुम्ही कधी आलात? अहो बराच वेळ झाला। त्याचं काय आहे ना, तातडीने ब्लाऊज हवे होते हो,
म्हणून आले. मग घेतलेत ना ब्लाऊज? हे काय? आणि शिलाई नाही ना दिली? नाही, तुम्ही म्हणाला होतात नको देऊ, पण मी दिले. कारण कोणाच्या कष्टाचं खायला मला आवडत नाही. आणि त्यात अंजलीच्या कष्टाचं, अहो ती तर दिवस रात्र काम करते. तिच्या कष्टाचं खाल्लं तर देव पण मला माफ नाही करणार हो. तुम्ही माझ्या आशूची पत्रिका दिलीत का? त्या आज येणार आहेत, तेव्हा मी देते. बरं मी निघते, गुप्तेबाई येतच असतील लवकर. हो का? हा या. आशूची पत्रिका आठवणीने द्या हा. हो हो. ऐक, अगं केवढ्याने लागलं? कुठं निघालीस गडबडीत? लायब्ररीत चालले. हा. आशू थांब, मी डबा घेऊन येते. नको, मी बाहेरच खाऊन येईन काहीतरी. बाहेरचं वगैरे काही नाही हा. मी जाताना डबा बनवून गेले होते तुझ्यासाठी. थांब आणते. सांभाळून जा. आई ऐक ना, त्या प्रमिला काकूनी अंजलीला शिलाई पण दिली आणि एक्स्ट्रा 1000 रुपये पण दिले. तू बोलली होतीस ना त्यांना की शिलाई देऊ नका म्हणून, ते पण तिला सांगितलं. नवरेबाई ना जरा आगाऊच आहे. पण बरं झालं सांगितलंस. बघतेस तिला. काकू आशू ती गेली निघून. काय ग, नवरेबाईंनी शिलाईचे पैसे दिले? हो. आणि बक्षीसही दिले म्हणे तुला? हो, ब्लाऊजचं भरतकाम केलंय ना, त्याचे वेगळे दिले. वेगळे बिगळे काही नाही, ते सगळे शिलाईचे पैसे. कुठे लपून ठेवलेस? नाही काकू, अगं रोजच्याच डब्यात ठेवलेत. ही आशू पण ना डबा न घेताच गेली. हिला वाटलं मला सांगितलं नाही तर मला कळणारच नाही हिला जास्त पैसे मिळालेत. हा? अंजली, अंजली, आले काकू. 2000 होते ना? 1000 रुपये कुठे आहेत? 1000च कसे असतील? मी तर 2000 ठेवलेले. हे बघ, बऱ्या बोलानं कबूल कर. माझे 1000 रुपये मला आत्ताच्या आत्ता हवेत. नाही काकू, मी खरं सांगते, मी 2000 ठेवलेले. शपथ. ही नाटकं माझ्या समोर करू नको, समजलं? बऱ्या बोलानं माझे पैसे दे, नाही तर. काय गो, एवढा अचानक मला देवळात भेटायला का बोलवलंस? काही एक महत्वाचं काम आहे म्हणून बोलवलं. ते आलं माझ्या ध्यानात, म्हणून तर धावत पळत आले तुला भेटायला. आजचा दिवस तुझ्या नावाने लिहिला. थँक्यू. काय आहे, प्राचीचा उद्या वाढदिवस आहे, त्याचीच तयारी चालू आहे ना घरात. तेच, तुझ्या घरात बोलता येणार नाही आणि माझ्या घरात आहे ना ती भोचक वृंदा, ज्यात त्यात नाक खुपसते, म्हणून तुला मी देवळात बोलवलं. बरं मला सांग, काय महत्वाचं काम होतं? अगं ताई, त्या प्रमिलाबाई आहेत ना, त्यांना बोलवलंय मी मुलींचे फोटो आणि पत्रिका घेऊन. आपण दोघी मिळून ना छानशी मुलगी शोधूया प्रीतमसाठी. बरोबर. अरे वा, बसा बसा. मीनाक्षी ताई, तुम्ही पण आलात हे बरं झालं. म्हणजे काय, एकीला दोघी असलात ना की स्थळाची निवड करणं अगदी सोपं जाईल. बर, मी सांगितले तसे आणलेत ना फोटो आणि पत्रिका मुलींच्या? हो हो, म्हणजे काय, थांबा. हे घ्या, पत्रिका आणि फोटो. आणि हो, फोटोंच्या मागे ना मुलींची माहिती सुद्धा लिहिली. बरं, आम्ही ह्यातल्या मुलींचे फोटो बघतो आणि आम्हाला जे आवडतील त्यांचे फोटो आणि पत्रिका ठेवून घेतो आणि बाकीचे सगळे तुम्हाला परत देऊ. हो चालेल ना. आणि त्या पत्रिकेमध्ये ना काव्याची बहीण अश्विनी, तिची सुद्धा पत्रिका आहे. बरं, मला थोडा उशीर होतोय, मी येऊ का? थँक्यू. आईचे तोडे होते ना ते, फुकट मिळालं ना तुला, व्हॅल्यू नाही तुला त्याची. अगं, एकच ग्लास किती वेळ पुसत बसणार आहे? सॉरी बाबा, मला ना
खूप अस्वस्थ वाटतंय आज. तोड्यांचा विचार करतेस का? सापडतील ते, नको एवढा त्रास करून घेऊस. काय करू तेच कळत नाहीये बाबा. अहो मी सगळीकडे शोधलं पण सापडतच नाहीये. अगं सतत तोच विचार केलास ना तर मनातला गोंधळ वाढेल, डोक्यातली काळजी सुद्धा. पण मग काय करू मी बाबा? एक युक्ती सांगू का? कोणती? थोड्या वेळ हा विषय मनातनं काढून टाक, अजिबात विचार करू नको. अगं मग आपोआपच तुला आठवेल ती वस्तू कुठे ठेवली आहे ते. ठीक आहे बाबा. आपण असं करूया, आत्ता प्राचीच्या वाढदिवसाचा विचार करूया. तो विचार करावाच लागणार आहे बाबा. अहो भली मोठी लिस्ट दिली बाईसाहेबांनी. मग चला कामाला लागा. मला सांग, काय मेनू ठरवलाय तिच्यासाठी? अहो तिच्या शाळेतल्या मुलांना ना जेवणाची पाकिटे द्यायची आहेत. त्याच्यामध्ये पुलाव, कटलेट आणि बुंदीचे लाडू द्यायचे. मला बुंदीच्या लाडवाची ऑर्डर आहेच, त्यातच मी थोडेसे अजून वाढवे. उत्तम. मग तुला काहीही मदत लागली तर मला सांग, अजिबात संकोच करू नको. हवं तर लाडू वळून देईन आणि भाजी सुद्धा चिरून देईन. हो बाबा चालेल. अहो तुम्हाला माहितीये प्राचू तर हे सगळं ठरल्यापासून इतकी खुश आहे ना. हो ना, मग तू सुद्धा तशीच खुश राहा. हो बाबा. ही बघ. नाही नको, उंची खूप कमी यायची. अगं नाही ग, मला तर हिची उंची प्रीतमला शोभेल अशीच वाटतेय. नको ना, आपण दुसरी बघूया. बरं मग ही बघ. काय काय कपडे घातलेत, इतकी मॉडर्न मुलगी नको बाबा. आता साडीतले मुलींचे फोटो मिळणं कठीणच आहे. मी काय म्हणते, साडी नाही, निदान अंगभर कपडे तरी. लग्नासाठी फोटो काढताना हे असे. ही बघ, ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण कपड्यात आहे आणि शिवाय नाकी डोळी पण छान दिसते तिची. नाही, दिसायला चांगलीच आहे. नको बाबा, इतकी शिकलेली आहे. अगं काय करायचं इतकं शिक्षण? हा हे बघ, उगाच नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. नको. मधुरा, तू एक ठरव बरं काहीतरी. म्हणजे तुला सून हवीये का प्रीतमला बायको हवीये? म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला मुली बघणं सोपं जाईल ना. अगं असं काय बोलतेस ताई? प्रीतम जिची बायको म्हणून निवड करेल ती माझी सुद्धा सूनच असेल ना. नाही मधुरा, तसं नाहीये. अगं तसं असतं तर ना प्रीतमच्या पसंतीच्या निकिताला तू सून म्हणून घरी आणलं असतंस आणि त्याला ती बायको म्हणून पण पसंत आहे. पण तरी सुद्धा तू मुली बघतेच आहेस. म्हणजे याचा अर्थ तुला सून म्हणून ती आवडलेली नाही. नाही ग ताई, अगं सुनेबद्दलच्या माझ्या काही अपेक्षा आहेत. निकिता नाही बसत त्यात. म्हणूनच सांगते, तू सून शोध. म्हणजे तुझ्या प्रेमाखातर तुझा मुलगा प्रीतम तिला बायको म्हणून स्वीकारेल. अगं विश्वजितच्या बाबतीत पण मी असंच केलं होतं. काव्याला मी पसंत केली आणि मग विश्वजितची बायको म्हणून तिला घरी घेऊन आले. बघितलंस ना, आता काव्या आमचं घर सांभाळते, आमच्याकडे लक्ष देते, नातवंडांना आमच्या सांभाळते. सगळं कसं छान चाललंय आमचं. अगदी अशीच समंजस आणि गुणी मुलगी आपण आपल्या प्रीतमला बघायला हवी. हे बघ अंजली, अगं तू उदास होऊ नकोस. अगं पैसे कुठे गेले नसतील, तू विसरली असशील आणि तुला 1000 रुपये दिले असतील. नाही काका, मी 2दा मोजले होते पैसे. तू 2दा मोजले होतेस पैसे आणि दोन्ही वेळेस 500ची एक नोट गायब केलीस. चोरटी कुठली. आता हे चेहरा पाडून आसवं गाळून माझ्यावर काही परिणाम होणार नाही, समजलं ना. बऱ्या बोलाना माझे पैसे दे, नाही तर ही मी चालली तुझी चांदीची भांडी विकायला. काकू नको, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी त्यातच ठेवलेले पैसे. सुनंदा, तुझे कसले का पैसे? आणि कमावतेस तू आणि मी जसं काय तुला बंडल आणून हातावर ठेवतो. माझे पैसे. हे बघा, तुम्ही मध्ये बोलू नका, समजलं. एकतर मी हिला आश्रय दिला, ही
ताडामाडासारखी वाढवली 4 वेळेस गिळायला देऊन. त्याचं हे पांग फेडतेस का ग तू? हा, ते काही नाही. बऱ्या बोलानं माझे पैसे परत कर, नाहीतर चांदीची भांडी विसर. सुनंदा काकू, अंजली, तुमच्या अश्विनीची पर्स कोणतरी चोरली आहे आणि ती त्या चोराच्या मागे धावत गेली. अगं बाई, आशू! अगं हे अंजली, हे सुनंदा. चोर चोर चोर! चोरी करतोय? चोर चोर चोर! रे, चोरी करतोस? आशू! आशू! चोरी करतोस? चोरी करतोस? चोरी करतोस? चल पोलिसांकडे. नको नको, पोलिसात नको. तुमची पर्स मिळाली साहेब. मिळाली म्हणून काय झालं? चल चल, तुला पोलिसात चल चल पोलिसात. कशाला उगाच पोलिसात? सोडा त्याला. नाही, त्याला आत्ता जर सोडला ना तर हा पुन्हा चोरी करेल. पोलिसांकडे नेल्याशिवाय यांना अक्कल नाही येणार. अहो जाऊ दे. बरी आहेस ना तू? हो. आशू, तुला काय गरज होती त्या चोराच्या मागे धावत जायची? त्याने तुला काही केलं असतं तर? अगं त्याने माझी पर्स चोरली होती म्हणून त्याच्या मागे धावत गेले, पण प्रीतमने चोराला पकडून माझी पर्स मिळवून दिली. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. नो इश्यूज. बाय. अहो बाय काय बाय, घरी चला, चहा पाणी काहीतरी करू. नाही सॉरी, नंतर कधीतरी. बरं, प्राचीचा बर्थडे लक्षात आहे ना? येणार आहात ना तुम्ही सगळे? हो हो, आहे लक्षात. भेटूया आपण तिथे. येतो. बाय. काय ग, हे बरं आहे तुमचं. आम्ही बायका तिथे उन्हातानाचा चोराच्या मागे पळतोय आणि तुम्ही इथे निवांत पेपर वाचत बसला. अगं तेच तर तुम्हाला सांगत होतं ना की इतकी धावपळ करू नका. त्या अश्विनीच्या पर्समध्ये काय खजिना आहे म्हणून तुम्ही त्या चोराच्या मागे पळालात? अगं तिच्या पाकिटामध्ये 10-20 रुपये असणार फक्त. अगं बाई हो, हे माझ्या कसं नाही लक्षात आलं? काय ग आशू, कशाला त्या फडतूस पर्ससाठी चोराच्या मागे धावली जीव घेऊन? नाहीतर काय, अगं रस्त्यावरून गाड्या येतात जातात, तुला काही झालं असतं तर? आपलं नशीब चांगलंय की प्रीतम तिथे आला आणि त्याने चोराला पकडलं. चोराने पर्स मारली समजल्यावर मला काय करू तेच कळत नव्हतं, म्हणून त्याच्या मागे चोरसोर ओढत पळाले मी. आता जाऊ दे ना, पर्स मिळाली ना. ए थांब 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 जरा, तुझी पर्स बघू. काही नाहीये. तेच तर मला बघायचंय. ठीक आहे, तू अंजली एवढे कष्ट करत नाहीस, दमडीचं कमवत नाहीस, मग हे 1000 रुपये कुठून आले का? ते म्हणजे मला. खोटं बोलू नकोस, फोडून काढीन. तू अंजलीच्या डब्यात नाही पैसे काढलेस? हा, हे अंजलीच्या कष्टाचे पैसे आहेत. मला खरं सांग, नाही तर माझ्याशी गाठ आहे. हो, प्रमिला काकूनी शिलाईचे पैसे दिले होते ना, त्यातूनच काढले मी 1000 रुपये. म्हणजे तू चोरी करायला शिकलीस? तुझ्या तर काका, काका जाऊ द्या ना, मिळालेत ना पैसे.
तिने तिची चूक कबूल केली आहे. अश्विनी पुन्हा असं नाही करणार. हो ना अश्विनी? हो. सुनंदा, बघतेस ना, तू अंजलीला वाटेल तसा बोल लावतेस, तिचा जाच करतेस आणि आपल्या मुलीला पाठीशी घालतेस. अंजलीने तिला पाठीशी घातलंय. तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला काय कळतं? तिने चूक कबूल केली आहे ना. लहान आहे ती. ही लहान. पुरे आता हा विषय. आणि तू ग, पैसे मिळाले म्हणून फार उडू नकोस. हे एवढे पैसे पण पुरणार नाहीयेत आपल्याला. काव्यासाठी कानातले घ्यायचे लक्षात आहे ना. त्याकरता तुझ्या आईची चांदीची भांडी विकावीच लागणार आहेत, समजलं? नाही काकू, आईच्या चांदीच्या वस्तू विकायच्या नाहीत. माझ्या आईची शेवटची आठवण येते. मी तुला वचन दिलंय ना, आपण अक्काईसाठी कानातले घेणार आहोत. मी अजून कष्ट करेन, पण माझ्या आईची शेवटची आठवण विकायची नाही.